श्रद्धा वालकर हत्याकांडाला आता 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अजूनही खटला हा प्रलंबित आहे. आफताब पुनावाला जो आरोपी आहे तो अनेक कारणावरून कोर्टाच्या सवलती घेत असल्याचा आरोप श्रद्धा वालकरांच्या परिजनाने केला आहे. दाताची चिकित्सा, उपचाराची चिकित्सा, त्याचबरोबर परीक्षा अशा विविध कारणांसाठी तो जरा न्यायालयांची सवलत घेत आहे आणि त्यामुळे कुठेतरी खटला जो हा लांबणीवर पडत आहे. त्यामुळं हा खटला फास्ट ट्रॅकवर चाललेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर निकाल लावा अशी श्रद्धा वालकर यांच्या परिजनांची मागणी आहे. श्रद्धांच्या आत्या आपल्यासोबत आहेत. काय सांगणार ताई, काय मागणी आहे? हा जो खटला आहे 4 वर्ष झाले, कसं बघता याच्याकडे? हा खटला आता तसं बघितलं तर 4 वर्ष चालू आहे आणि 5वं वर्ष, 4 वर्ष झाली आणि 5वं वर्ष चालू आहे. आम्हाला असंच सांगितलं जातं, आज त्याचं डेंटिस्ट अपॉइंटमेंट आहे, त्याचे दात दुखतात आहेत, त्याचं हे आहे, त्याला त्याला खूप त्रास होतोय. कधी सांगतात की काय मेडिकल प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं तो वेडा आहे का? तो वेडा असतात म्हटलं तो वेडाच आहे, कारण की जो माणूस एवढा खून करतो, जंगलात तुकडे फेकतो, फ्रीजमध्ये ठेवतो, म्हटलं तो वेडा नसतो, तो शहाणा असतो. आणि पहिली गोष्ट, त्याला जर शिक्षणासाठी मुदत देत आहेत म्हणजे आता पुढची त्याच्या मुलींवरती धोकादायक तुम्हाला वाटत नाही का? आज त्याला जर शिक्षण, आजच त्याचं डोकं एवढं शार्प आहे की त्यांनी श्रद्धाचं प्लॅनिंगप्रमाणे मर्डर केला, तिचे तुकडे केले, जंगलात टाकले, ते पण रात्री 2च्या नंतर. आणि त्यांनी त्याच्यासाठी 6 महिने घेतले. 6 महिन्यानंतर म्हणजे मर्डर होतो मेमध्ये आणि हा आम्हाला सांगतो सप्टेंबरमध्ये येऊन की आम्हाला सोडून दिलं. त्याच्यानंतर तिचा मोबाईल ऑपरेट करतो, ते पण दाखवण्यासाठी की ती जिवंत आहे म्हणून. ह्याचं एवढं डोकं शार्प आहे, म्हणजे आता याला शिक्षण ठेवून ह्याचं डोकं आणखीन सुपीक करायचं आहे का, की अजून किती मुलींची मर्डर करू शकतो ह्याचं शिक्षण घेतोय. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, हे जर होत असेल तर ह्याला शिक्षणाला तुम्ही सूट दिली नाही पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा द्यायची. तर ह्याला शिक्षणाची काय गरज आहे, माझं म्हणणं हे. आणि एवढी मुदत द्यायची काय गरज आहे? आज महाराष्ट्रामध्ये एवढा पटापट निकाल लागतात, तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटमधनं का लागत नाही आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटने हा विचार करायला पाहिजे. आमच्या महाराष्ट्रात जर 9 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि आम्हाला 1 वर्षाच्या आत म्हणजे 6 महिन्यात आम्हाला निकाल लागतोय की ह्याला फाशी दिली आहे. आज आमच्या इकडचे जज निकाल देऊ शकतात, मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे जज काय असे करतात? मॅनेज झालेत. मला खुल्लम आरोप आहे हा, की ही लोक मॅनेज झाले आहेत का, ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी खुल्लम खुल्ला आम्हाला सांगावं, की तारीखवर तारीख देतात आणि आम्हाला रिझन्स देतात. आज 5 वर्ष गव्हर्नमेंटचा पैसा किती जातो? तो लोकांचा टॅक्स असतो. लोकांच्या टॅक्सवरती तुम्ही त्यांना जिवंत ठेवतात आणि एवढा वेस्ट ऑफ मनी करतात. या एका गुन्हेगारावरती एवढा तुम्ही खर्च का करतात? मग त्याप्रमाणे मी तर म्हणते, महाराष्ट्राचे आमचे जे निकाल लागतात, आज आमचा पैसा पण वाचतोय, निकाल पण लागतोय आणि त्यांच्या फॅमिलीला न्याय पण मिळतोय. मग त्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटने हा विचार करायला पाहिजे. आज मी जो आळ लावते तो सेंट्रल गव्हर्नमेंटला लावते. नक्कीच. आपल्या मोबाईलमध्ये काही निनावी फोन पण येतात आहे, ते कुठून येतात, काय म्हणणार? तुम्ही बरोबर बोलतात आहेत, कारण की जेव्हापासून मी इंटरव्ह्यू चालू केले, मला पाकिस्तानमधनं फोन येत आहे, पण मी घाबरले की मी उचलत नाही आहे. मला माहिती नाही आहे कशासाठी फोन येतात. पण आज मला जे फोन येतात आहेत, मी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे. हा मला पाकिस्तानमधनं फोन येतात आणि व्हॉट्सअप कॉल येतात आहेत, पण मी उचलत नाही आहे. त्यामुळे मी सांगू शकत नाही मला हा धमकीचा फोन आहे या कुठल्या गोष्टीचा फोन आहे. पण मला डाऊट आहे, जेव्हापासून इंटरव्ह्यू मी चालू केल्यात मला पाकिस्तानचे फोन यायला लागल्यात. आत्ताच आठवडा झाला असेल, फोन बंद झालेत. काय माहित परत पण चालू तर झालं. याबाबत तुम्ही पोलिसांना तक्रार केली का, का सुरक्षेची मागणी केलीत का काय? नाही, मी तसं काही केलंच नाही, का मी फोन उचललाच नाही. त्यामुळे धमकीचे मी बोलू शकत नाही. पण मला पोलीस कंप्लेंट पण करायची आहे. मी आता परत म्हटलं जाऊन दे, पहिले बघूया. आणि मला तसं काही अजून धोका जाणवला नाही आहे. हां, फोन येतात, थोडी भीती आहेच. त्यामुळे मी थोडंसं आता 1 आठवडा बंद झालं आहे. जर परत चालू झालं तर मी पोलीस कंप्लेंट करेन. काय वाटतं, श्रद्धा वालकरचे जे वडील आहेत ते आता आहेत नाही, त्यांची एक इच्छा होती की आपल्या मुलीचं अंतिम संस्कार करावं, पण अजूनपर्यंत ते साधे हाडं नाही मिळालीत श्रद्धाची नाही, हाडं तिचे बोन्स मिळाले, काही बोन्स मिळालेत. आणि अंतिम संस्कारासाठी. अंतिम संस्कारासाठी सांगते, बोन्स मिळाले, DNA केलं, DNA पण मॅच झालं. तेव्हा श्रद्धाच्या वडिलांनी एक बोन्स मागितलेलं की जेणेकरून तिचं अंतिम संस्कारासाठी द्या, म्हणजे आम्हाला थोडंसं तिचं काहीतरी केलं सगळं. आणि मग तेव्हा जर दिलं असतं तर आज श्रद्धाच्या वडिलांना ते बरं वाटलं असतं, का त्यांच्या हातून ते तिचे विधी झाल्या असत्या. पण आज असा प्रकार झाला की ना आई राहिली, ना बाबा राहिला, ना ती राहिली. आज घरात एक मुलगा आहे, आम्ही त्याला समोर आणत नाही आहे, कारण त्याचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे. त्यामुळे त्याला याच्यामध्ये तिच्या वडिलांची इच्छा होती तर एक मुलाला समोर आणायचं नाही म्हणून. म्हणून आज जे काही केसेस चालू आहेत ते आम्ही हँडल करतोय. दुसरी गोष्ट की
तिची जर आज अंतिम संस्कार झाले असते तर त्यांना एक त्यांच्या आत्म्याला शांती झाली असती. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही आम्हाला न्याय द्या, त्याला फाशी द्या. ॲटलिस्ट 3 आत्म्याला शांती मिळेल आणि आम्ही श्रद्धांजली वाहू. आज मनापासून श्रद्धांजली आणि अख्खं जग वाट बघतंय की श्रद्धा वालकरला न्याय कधी मिळणार. माझ्या एकटीचा प्रश्न नाही असा सगळ्यांचा आहे, पण कुठे ना कुठे आम्हाला कुठे दुःख आहे की आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही आहे आणि इतर लोकांना न्याय मिळतोय. नक्कीच हे होत्या श्रद्धा वालकरांच्या आत्या. त्यांचं असं म्हणणं आहे की श्रद्धा वालकरांची वडिलांची पण अंतिम इच्छा होती की तिचं अंतिम संस्कार हे माझ्या हातून जावं, मात्र ते झालं नाही आहे. तरी त्यांची जी शेवटची इच्छा होती की न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलीला, ते तरी मिळावं अशीच अपेक्षा करू. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.